रामटेक पोलीस ठाण्यात एकूण 73 कर्मचाऱ्यांची नियुक्ती असली तरी या कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी एकही शासकीय निवासस्थानाची योग्य सोय नाही। विशेष बाब म्हणजे रामटेक पोलीस स्टेशनची स्थापना ब्रिटिशकालीन आहे। पोलीस स्टेशन समोर स्लबचे 20 क्वार्टर तसेच अधिकाऱ्यांसाठी 3 शेडचे 2 बंगलेत। उपजिल्हा रुग्णालयासमोर 3 मंजिला इमारतमध्ये 16 क्वार्टर बांधले आहेत। तसेच त्या परिसराला लागून तिथे जुने टिनाचे 18 क्वार्टर होते, परंतु 56 क्वार्टर असून राहणं योग्य नाही। निवासस्थानांची अवस्था दयनीय असल्याने ते राहणं योग्य नाही। त्यामुळे येथील पोलीस कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी हक्काची घरे मिळणार कधी असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालाय। रामटेक तालुक्याचं विभाजन करून पारशिवनी आणि मैदा तालुक्याची निर्मिती करण्यात आली होती। वाढत्या लोकसंख्येमुळे पोलीस ठाण्याचेही विभाजन करण्यात आलं। सध्या रामटेक पोलीस ठाण्यात एकूण 73 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। या कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी घरे नाहीत। पोलीस ठाण्यासमोरील 20 निवास स्थानकांमध्ये एक हॉल आणि एक स्वयंपाकघर असून त्यात कर्मचाऱ्यांना कुटुंबासह वास्तव करणे योग्य नाही। तिथेही सुविधांचा अभाव आहे। परिणामी पोलीस कर्मचाऱ्यांना शहरात भाड्याने घर येऊन लागतंय। ही समस्या नेमकी कधी सोडवली जाणार यावर कोणीही बोलायला तयार नाही। इमारतीत सुविधांचा अभाव असून देखील दुरुस्ती आणि स्वच्छतेकडे लक्ष दिलं जात नाही। त्यामुळे त्या इमारती निरुपयोगी आहे। पर्यायी जागा उपलब्ध रामटेक शहरात उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय देखील आहे। त्यामुळे शहरात एक उपविभागीय पोलीस अधिकारी, एक पोलीस निरीक्षक, एक सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि 4 पोलीस उपनिरीक्षक अशा 7 अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र निवासस्थानांची आवश्यकता आहे। रामटेक ठाण्यात महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे, त्यामुळे त्यांनाही स्वतंत्र निवासस्थानांची आवश्यकता आहे। अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांसाठी तहसील कार्यालयासमोरील जागा योग्य आहे। तसेच उपजिल्हा रुग्णालयाजवळील 3 एकर जागा पोलीस विभागाच्या मालकीची आहे। या जागेवरही सुसज्ज पोलीस कॉलनी तयार होऊ शकते। जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी राजू कापसे, उपसंपादक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.